बुद्ध का शासन क्या है? बुद्ध के शासन को धम्म विनय कहते हैं, केवल धम्म नहीं कहते। क्या कहते हैं? धम्म विनय कहते हैं बुद्ध के शासन को। तो धम्म 50% है तो विनय 50% है, इसलिए धम्म विनय ऐसा कहा जाता है। तो आप केवल धम्म की ही बात करोगे तो आधी ही बात करोगे। बुद्ध शासन में आने के बाद आप केवल धम्म की ही बात करते हो तो क्या करते हैं? आधी ही बात करते हैं, पूरी बात नहीं करते। जब धम्म और विनय दोनों की बात होती है तब बुद्ध शासन क्या होता है? पूरा होता है, कंप्लीट होता है। ध्यान में रखिए। तो विनय क्या है? विनय क्या है? विनय किसे कहते हैं? हाँ, विनय किसे कहते हैं? नियमावली है। हाँ, नियमावली है। किस चीज़ की नियमावली है विनय में? विनय में जो नियमावली है वह है सदाचार की। सदाचार माने? सदाचार माने? सदाचार माने हाँ, चांगली वागणूक, चांगलं वागणं, चांगलं वर्तन करणं, चांगला व्यवहार करणं कोणाशी? आणि स्वतःशी? हां, स्वतःशी नाही का? दुसऱ्यांशीच वागायचं चांगलं, स्वतःशी? इधर जो है वो स्वतःशी तुम्ही चांगलं वागता का? स्वतःशी जे आहे मनुष्य चांगला वागतो का? म्हणजे आता जर मी तुम्हाला म्हणलं की आज माझा हॅपी बर्थडे आहे आणि मी जे आहे ते काय करतो, समोसे घेऊन येतो फॉर एक्झाम्पल दुकानातून, नाही का? आणि तुम्ही आता जेवण करून आलेले आहेत ना सारेच्या सारे जण. आता जेवण करून 10 वाजता जेवण केलं असं 2 घंटे नाही झाला, नाही का? आणि घाण्याच्या बैलाले तर काही धुतलेले आहे नाहीत तुम्ही. तर लगेच जे आहे ते जेवढं खाल्लेलं होतं तेवढं जे आहे ते लवकरच पचून राहिलेलं आहे. पण समजा मी जे आता समोसे आणलेत तर तुम्ही बसलेल्यांपैकी कोणी नाही म्हणाल का? आंदोवालंच काम आहे का नाही? आंदोवालं काम आहे का नाही? ठीक आहे. तर आंदोवालं काम आहे, त्याच्यामुळे जे आहे ते तुम्ही स्वतःशी चांगलं वागून राहिले का? स्वतःशी चांगलं वागून राहिले. आताच जेवलेत, 2 घंटे नाही झालेत, म्हणजे हे जे पोट आहे तुमचंवालं हे काय स्टोर हाऊस आहे का? टाका पोटामध्ये कंटिन्यू चालूच जातं. तर तुम्ही जे आहे ते स्वतःशी चांगले वागून राहिलेले आहेत का? हां, चांगले वागून राहिलेले आहेत का? जे आत्ताच खाल्लं ना पुन्हा जे आहे ते त्याचं पचनही नाही होऊन राहिलेलं आहे, ते प्रक्रियेमध्ये चाललं गेलं. जठरामध्ये आता तुमचं तोंडामधून ते अन्न पुढे जाऊन राहिलेलं आहे जठरामध्ये. ते जठरातून आतड्यापर्यंत झाले 3-4 घंटे लागतात ना कमीत कमी. तर 3-4 घंटे तर नाही खाल्लं पाहिजे ना. ते जर तुम्ही आता जे आहे ते प्रक्रियेमध्ये लागलं होतं, पोटामध्ये गेलं, जठरामध्ये गेलं, ते प्रक्रियेमध्ये लागलं, पुन्हा जे आहे ते दुसरं काय करेल तो जठर? त्याला जे आहे ते अर्ध झालेलं, अर्ध जे काही शिजलं होतं त्याला पास करून टाकेल आणि नवीन जे आलेलं आहे त्याच्या प्रक्रियेला लागेल ना. होईल का नाही? तर बरोबर नीट पचन होऊन जे आहे ते जाऊन राहिलेलं आहे का? नाही का? छोट्या आतड्यातून मोठ्या आतड्यामध्ये, जठरामधून, नाही का? छोटा आतड्यातून ते काय जे आतडे आहेत आता मला लक्षात नाही कोणत्या आतड्यामध्ये जाते म्हणून, ठीक आहे, पाहा लागेल ते ॲनाटॉमी, समजले का नाही?
तर विनय काय आहे? भगवान बुद्धांचा विनय काय आहे? विनय आहे विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समादियामी. काय विनय आहे? विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समादियामी. तर विकाल म्हणजे काय? दोन काल आहे, एक सकाळ आहे आणि दुसरं विकाल आहे. सकाळ म्हणजे सकाळ आणि त्याच्यानंतर सकाळच्या नंतरचा जो टायमिंग आहे त्याच्यानंतर विकाल सुरू होतं. सकाळचं टायमिंग किती वाजेपर्यंत असते? 12 वाजेपर्यंत. 12 वाजेपर्यंत सकाळ, 12 वाजतापासून दुपार. ठीक आहे, दुपार म्हणजे विकाल. ते झालं सुरू. दुपार, संध्याकाळ, रात्र, तर सगळं टाईम विकालमध्ये आहे. तर भगवान बुद्धाचं शासन का म्हणते 12 वाजेपर्यंत? बरोबर आहे ना. 12 वाजेपर्यंत जे आहे काही पण खा. काही पणामध्ये काय आलेलं आहे? काही पणामध्ये फळ आहेत. का काय खाल तुम्ही? माती खाल का? खाण्याच्याच वस्तू खाल ना. तर काय फळ आहेत, सलाद आहे, भात भाजी पोळी आहे. ठीक आहे, जे काही तुम्ही खाता ते सगळं भोजनामध्ये येतं. बरोबर आहे ना. तर ते खाल्लं पाहिजे सकाळी, नाही का. त्याच्यानंतर मग विकाल, त्याच्यानंतर मग खायचं नाही. मग विकाल भोजनाचा टाईम होऊन जाते. तर विकाल भोजनामध्ये जर तुम्ही चांगलं अजून ठासू खाऊन राहिलेले असाल तर ते जमणार आहे का? मग विनयाच्या विपरीत झालं का नाही झालं? विनयाच्या विपरीत झालं ना ते. तर विनय, धम्मासोबत विनय पोहोचवणं घरोघरी दारोदारी फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आहे की नाही गोष्ट? बरोबर. तर त्या काळामध्ये जे आहे ते विकाल समयी काय खायचं? काय खात होते भिक्षू लोक, उपासक उपासिका लोक? विकाल वेळी फ्रूट खायचे किंवा ज्यूस वगैरे घ्यायचे, जे सहज पचनीय आहे, ज्याला पचायला उशीर लागत नाही, असं लिक्विड फॉर्ममधलं. ते लिक्विड फॉर्ममधलं चहा वगैरे झाले. चहा जे दुधाचा चहा नाही, हां, चहा हा दुधाचा नसतो. चहा हा फक्त जे आहे ते एखाद्या झाडपत्तीचा अर्क असतो, त्याला काढा म्हणतात, त्याला म्हणतात चहा. ठीक आहे. तर ते जे आहे ते काढे तुम्ही वेगवेगळ्या झाडपत्तीचे पिऊ शकता. कोणत्या झाडपत्तीचा चहा? ते झाडपत्ती टाकली आणि त्याला जे आहे ते बॉईल केलं का झाला चहा. तुम्ही पिंपळाचे पानं टाकू शकता, त्याचा चहा बनवू शकता. हां, तुम्ही जे आहे ते तुळशीच्या पानाचा चहा बनवू शकता. काही कुठल्याही झाडपत्तीचा, जे खाणारी झाडपत्ती आहे, ज्याला खाल्ल्या जातं. गाय, ढोरं, बकरी जे खातात, तर खायचं कसं, कशावरून समजायचं की जे गाय, ढोरं, बकरे खातात ते खाण्यालायक आहे, ते तुम्ही सुद्धा खाऊ शकता. तर असं जे आहे पाण्यामध्ये उकळून टाकलं की चहा. त्याच्यामध्ये जोडीला जे आहे ते तुम्ही नाही, तुम्हाला जे आहे ते सूट होऊन राहिला तर थोडंसं गूळ वगैरे टाकू शकता त्याच्यामध्ये, नाही तर असाच तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. त्याला म्हणतात विकाल भोजनामधलं पेय. तर तिथून पान सुरू होऊन जाते. इकडं खान, सकाळच्या याच्यामध्ये खान आणि दुपारच्या नंतर पान. आलं लक्षात? त्याला म्हणतात खानपान. पान म्हणजे जे आहे पानापासून तयार केलेलं पेय. कुठलेही पाना, ठीक आहे, कुठल्याही पानापासून तयार केलेलं पेय. तुम्ही ते तोंडामध्ये एखादा पान, त्याला पानच म्हणता ना. पान काय आहे? विड्याचं पान. ते झाडाचं पानच आहे ना, कुठल्याही पानाचं. म्हणजे असे कच्चे खा की शिजवून उकडून त्याला बॉईल करून त्याचा अर्क प्या, त्याला म्हणतात पान. तर विकाल समयी काय होते? पान सुरू होतं. तो विकाल समय पानचा आहे. आलं लक्षात? पान म्हणजे
पानचा अर्थ होतो लिक्विड फॉर्म मधलं पेय, नाही का? तर ते असतं. पिणं नाही आहे, पिण्याचे बहुत सारे प्रकार आहेत. ठीक आहे. प्यायचं काय आहे? झाडपत्तीचा अर्क प्यायचा आहे, तो आहे तुमचं पान. तर हा विनय आहे. हा जर विनय तुम्ही पालन करत असाल तर बुद्ध शासन पुरं होते. आणि जर हा विनय कोणी पालनच करत नसाल तर तो अर्ध्याच हरकुंड्यातला पिवळा आहे असं समजायचं. फक्त धम्मच करून राहिलं ना, विनय सांगूनच नाही राहिला, तो अर्ध्या हरकुंड्यातला माणूस आहे असं समजायचं. आलं लक्षात? हां, आपल्या इकडे जे आहे ते सगळं संध्याकाळीला, सगळं जेवढं तुम्हाला गरिष्ठ भोजन खायचं आहे ना सायंकाळलाच खाता. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे, समजते का नाही? त्याच्यामुळे तुमचे जे आहे ते मांस वाढलेलं आहे, ढेऱ्या वाढलेल्या आहेत. बॉयलर कोंबडीसारखे जे आहेत ना, तुम्ही असे हे झालेले आहेत, फुगलेत. बॉयलर कोंबडी पाहिली का तुम्ही? त्याच्यामध्ये पहा तुम्ही, ते बॉयलर कोंबडी जी आहे अशी जड का तिने इथून तर तिथपर्यंत हलणं नाही होत. ह्या पिंजऱ्यात तर तशीच राहते पडून, आहे की नाही? तर काय झालेलं आहे, आपण खाऊ जे आहे ना बॉयलर कोंबडीसारखे झालेलो आहोत. हो ना, खाऊ बॉयलर कोंबडीसारखे झालेले आहेत. मनसानी तसं वट्टंती पय्या तसं न वट्टती, असं भगवंत म्हणलेले आहेत. मासच वाढून राहिलेलं आहे आपल्याला, प्रज्ञा वाढूनच नाही राहिलेली आहे, अक्कल येऊनच नाही राहिलेली आहे. प्रज्ञा म्हणजे अक्कल, हे लक्षात घ्या. प्रज्ञा म्हणजे काय असते? प्रज्ञेला आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये म्हणतात अक्कल. वय वाढलं माणसाचं तरी अक्कल नाही वाढली म्हणते ना. एवढे जे आहे ते मरणाच्या याच्यावर टेकलेला माणूस आहे तरी अक्कल नाही आली, असं म्हणतो ना आपण. अक्कल म्हणजे शहाणपणीच्या गोष्टी आहेत ना, विनयाच्या. अक्कल विनय, अक्कलेचं क्षेत्र जे आहे ते विनयामध्ये येऊन जातं. विनय सांगते हे करायचं नाही. प्रज्ञेमध्ये सुद्धा तसंच असतं, हे करायचं नाही. दॅट इज प्रज्ञा. जे कुशल आहे ते करायचं, जे अकुशल आहे ते करायचं नाही. तर विनयामध्ये काय असते? विनयाची सुरुवात कशापासून होते? शीलापासून होते. कशापासून होते? शीलापासून. तर शील काय सांगते? हे करायचं आणि हे करायचं नाही. आलं का नाही लक्षात? तर जेव्हा तुम्ही हे असं करायला लागतं तेव्हा तुमचं काय मजबूत होते? काय पुष्ट होते? कोणता धर्म पुष्ट होईल? कोणता धर्म मजबूत होईल? शील धर्म मजबूत. काय होते? शील आहे ना तुमच्या सिलेबसमध्ये. शील समाधी प्रज्ञा आहे ना. तर शील काय आहे? शील म्हणजे मजबूत करणारा धर्म. तुम्हाला कितीही प्रलोभन आले तरी तुम्ही त्या प्रलोभनाला बळी पडत नाही. कितीही म्हणलं, किती समोसे तुमच्या समोर वाढले तरी तुम्ही प्रलोभनाला मागं बळी पडणार नाही. ठीक आहे. इकडं समोसे आणले तुमच्या टेबलवर ठेवले तरी म्हणा नाही सर, नाही जमत. ठीक आहे. तुम्ही काय म्हणा, नाही जमत सर, आताच जेवलो मी, आता विकाल टाईम सुरू झालेला, आता नाही खायचं. म्हणजे तुमच्या हातामध्ये तुमची जीभ आहे, तुमच्या जिभेमध्ये तुम्ही नाही आहात, हे लक्षात घ्या. तुमच्या जिभेमध्ये तुमचा हात आहे का? नाही, तुमच्या हातामध्ये तुमची जीभ आहे. तर तुम्ही कंट्रोल करता जिभेला नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट जी आहे, प्रज्ञा अक्कल देते. तर तुम्ही न्यूट्रिशनल व्हॅल्यू पाहाल ना त्याच्यावाली. याला पचायला किती वेळ लागते ते पाहाल. याच्यामुळे जे आहे ते ॲसिडिटी वाढेल की काय वाढेल हे पाहाल, नाही का. माझ्या लिव्हरला जे आहे याचा प्रॉब्लेम होईल का नाही होईल, जास्त तकलीफ तर जाणार नाही. ठीक आहे. तर तुम्ही जे आहे ते हा विचार कराल. तुम्हाला जर जे आहे ते तकलीफ देणारा तो खाद्यपदार्थ आहे तर तुम्ही तो बाजूला साराल. समजले का नाही? काय कराल तुम्ही? बाजूला साराल. ठीक आहे. तर पहिले ते पचनाला सहज आहे का, सुपाच्य आहे का, सहज आहे का, ते तुम्ही विचार कराल आधी.
म्हणजे तोंडात टाकायच्या अगोदर पहिले त्याचं निरीक्षण परीक्षण करणार आहात की ते सहज पचनीय आहे का, ते पचायले जे आहे ते जड आहे की सोपं आहे. बरं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे का नाही आहे, दुसरं पोषण मूल्य आहे का नाही. म्हणजे कडबा कुटार थोडी होय का खाच होय, नाही का. त्याचं पहिले जे आहे ते न्यूट्रिशनल व्हॅल्यू पाहावं लागेल ना, त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे का बरोबर. अच्छा ज्यानं बनवलेलं आहे त्यानं हायजीन मेंटेन केलेली आहे का नाही केलेली आहे. ज्या तेलामध्ये त्यानं त्या ह्या समोशाला तळलेलं आहे ते ताजं होतं का किती वेळा त्यानं वापरलेलं होतं. हां तर हे जे मी समोसा खाऊन राहिलो हा समोसा होय का जहर होय. हां तर त्यालाच म्हणते ना अक्कल, अक्कल बडी आहे भैंस बडी. तुमची अक्कलच नाही म्हणून हे होऊन राहिले नाही ना, भैंस बडी होऊन राहिली ना तुमच्या समोर. हा आहे की नाही. तर अक्कल बडी आहे भैंस बडी. जर अक्कल नाही वाढली तर मग दुसरं काय होणार, दुसरं आहेच ना. अक्कल बडी हा जर तुमच्या समोर नाही आहे तर मग काय होणार आहे, भैंस बडी होईल ना. यदि तुम्हारे सामने अक्ल बड़ी नहीं है तो फिर बड़ी क्या होगी. तो ऐसा है मामला. विनय बहुत ज़रूरी है. विनय जे आहे अक्कल देते माणसाला, अक्कलवान बनवते विनय, आणि अक्कलवान बनवून त्याचे धर्म मजबूत करते, शील मजबूत होते. तर त्या काळातल्या भिक्षूंचं शील असं मजबूत होतं हे लक्षात घ्या. विकाल भोजना म्हणजे विकाल भोजना, विकाल भोजना वे रमणी म्हणजे विकाल भोजनेमध्ये नाही खायचं. तर शील मजबूत होतं, त्यांना किती कोणी आणून दिलं तरी ते खायचे नाहीत. ठीक आहे, फळं वगैरे खाऊ शकले असते, खायचे फळं वगैरे किंवा. पण काही भिक्षू जे आहेत नंतरचे आलेले भैंसबडीवाले, ठीक आहे, तर ते काय करायला लागलेत, त्यांच्यासमोर काय होती भैंस बड़ी झाली ना, अक्कल छोटी हो गई. तो खाना 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 बहुत खाना शुरू हो गए, तो बीमारियां होने लगी फिर बाद में. पाइल्स व्हायला लागलेत, भगंदर व्हायला लागलेत, ॲसिडिटी व्हायला लागलीत, मासं वाढले खूप, कॅन्सर वगैरे समोर. हे याच्यामुळेच होते हे लक्षात. जे विकाल भोजना वेरमणी करतात त्यांना रोग होत नाही. भगवंत स्वतः म्हणालेत की मी 80 वर्षापर्यंत जगलो, कारण काय, मी विकाल भोजना वेरमणी केली म्हणून 80 वर्षापर्यंत निरोगी जगलो. हे लक्षात. तर विकाल भोजना वेरमणी फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही जे गरिष्ठ भोजन आहे ते दुपारच्या नंतर खाऊ नका. दुपारच्या नंतर जे आहे ते सौम्य भोजन घ्या, जे पचायला काय होईल, हलकं होईल, सोपं होईल. तर बुद्धाची खानपान पद्धती साधीसुधी नाही आहे, उच्च दर्जाची आहे. तर विकाल काळामध्ये जे आहे असं खिचडीसारखं जे आहे ते लिक्विड असं पातळ असं पेय द्यायचे, खाद्यपदार्थ. त्याला म्हणायचं यवागू. काय म्हणायचे, यवागू, सोजी, सोजीसारखं पतलं. ठीक आहे, जे पचायला सहज होईल. तर तुम्ही जे आहे ते असं पतलं झालं, खिचडी झालं किंवा काही झालं असं तुम्ही भोजन ग्रहण करा. तुमचं पोट त्या लेवलचं नाही राहिलेलं आहे एकदम जवानपणामध्ये जे आहे ते, सुस्तीच नव्हती, हे लक्षात घ्या. आता तसं राहिलेलं आहे का, आता तसं राहिलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे दर 4 घंट्याला तुम्ही खाऊ शकता, अशातला काही भाग नाही आहे. पण गरिष्ठ भोजन तळलेलं मसाल्याचं, ठीक आहे, असं खाऊ नका. सहज पचनीय जे होईल असं तुम्ही खाऊ शकता, जे पचायला हलकं जाईल. ठीक आहे. विकाल भोजनामध्ये सुद्धा कमी मात्रेमध्ये खूप खायचं नाही. जेवण करत असताना असं जेवण करायचं की उपाशी
आहो बा अशी फिलिंग असली पाहिजे, तेवढी फिलिंग ठेवायची. म्हणजे का नाही, जेवण करत असताना फिलिंग कशी असली पाहिजे? उपाशी आहे. 25% स्टमक रिकामं पाहिजे. हो, तर ते केव्हा राहील? तुम्हाला फील झालं पाहिजे ना की मी उपाशी जावं म्हणून, माझं पोटच नाही भरलं म्हणून. तर फील तर झालं पाहिजे ना तुम्हाला. तर तुम्ही म्हणाल पोट नाही भरलं, अजून एक पोळी खातो, भाजी चांगली झाली नाही का, एक पोळी जास्तीची खातो, तर त्याला त्रास कोणाला होऊन राहिलेला आहे? तुम्ही प्रेम करता का तुमच्या पोटावर, तुमच्या लिव्हरवर, तुमच्या इंद्रियांवर प्रेम करून राहिलेले आहेत का? चांगले वागत आहात का तुम्ही स्वतःसोबत? दुसऱ्यासोबत तुम्ही म्हणता सदाचरणाचा मार्ग, दुसऱ्यासोबत चांगलं वागा, स्वतःसोबत अन्याय करायचा का? हा, स्वतःसोबत अन्याय करायचा? तर स्वतःसोबत अन्याय करायचा नाही. याला म्हणतात विनय. हा काय आहे? विनय. तर विनय सुद्धा शिकणं महत्त्वाचं आहे. आपल्या शरीराला काय पाहिजे आहे, काय नाही पाहिजे आहे, याला आपण समजलं पाहिजे. याची आपल्याला काय झाली पाहिजे? जाणीव झाली पाहिजे. हे कळलं पाहिजे की आपल्या शरीराला काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे. हे जर तुम्हाला कळत नसेल तर मग तुम्ही स्वतःच्या शरीराला कुठे घेऊन जाऊन राहिलेले आहेत? व्याधीकडे. आणि व्याधी मनुष्याला कुठे नेईल? मृत्यूकडे. लक्षात. व्याधी कुठे नेते माणसाला? मृत्यूकडे. तर ह्या अशा बाबी आहेत. तर आपण ठरवलं पाहिजे. 12 बजे की पहले, दोपहर में जो है वो सुबह जो है वो 7:30 बजे खाना शुरू, 8 बजे तक खाना हो जाता था सुबह मॉर्निंग में. और जो है वो 12 बजे के पहले 11:30 बजे, 11:45 बजे शुरू कर दिए तो 12 बजे तक खाना. दूसरा वाला वो लाइट होता था, ज़्यादा नहीं लेते थे. सुबह भरपेट खाना खाते थे. और खाने में जो है हर वो चीज़, ऐसा नहीं है की इकडं तर जेवणामध्ये एकाच गोष्टीचा आधिक्य आपण करतो, भात भाजी पोळी, त्याच्या पलीकडं काहीच नाही. अरे खाण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ना. प्रकृतीने एवढ्या साऱ्या गोष्टी निर्माण करून ठेवलेल्या आहेत, तर खासाठीच ठेवलेल्या आहेत ना, नाही का? तर सलाद खा ना भरपूर. सलाद खायला का प्रॉब्लेम आहे? बरं, सलाद पचायला काही जड जाते का? तर सलाद जे आहे लोणच्यासारखे सलाद खातात, 2 फोडी. तर जे खायला पाहिजे चांगलं ते सोडून दिलेलं आहे. फ्रूट लोणच्यासारख्या 2 फोडी, नाही का? समजा एक ॲपल जर तुम्ही कापत असाल ना, तर 10 जणांना एक फोड देऊन देता. तिथं तुमची दानपारमिता एवढी आहे का काही विचार सोड नाही. समजले का नाही समजले? हां, तर फ्रूट भरपूर खा. तिथे फ्रूट भरपूर खातात. सीजनेबल फ्रूट बहुत खाते. और सीजन में जितने फ्रूट निकलते दबा के खाते हैं सबको. आता बोराचं सीजन आहे तर बोरं दबून, इमली आहे, इमलीचं सीजन जे आहे ते खूप इमली खातील जेवणासोबत. आंब्याचं सीजन आहे तर आंबे खातील. ज्याचं सीजन आहे, ज्या फळाचं सीजन आहे, आणि ज्या फळाचं सीजन असते ना, त्या फळं जे आहे ते सस्ते असतात. त्याच्यामुळे जे सस्ते आहेत ते सिजनेबल आहे, तसं समजायचं. तर सस्ते फ्रूट झाले तर घेऊन घ्या आणि मस्त खा, सलाद खा. झाडपत्ती खातात जेवणासोबत, कडुलिंबाचा पाला, तुळशीचा पाला, सगळे जे मेडिसिनल व्हॅल्यूज असणारे ज्या झाडपत्ते आहेत ते जेवणासोबत खातात. तर एवढं सगळं खाल्लं तर भात कमी खाल का नाही खाणार? पोळ्या कमी खाणार का नाही खाणार? भाजी जास्त खातात. समजा एक थोडासा एवढासा भाताचा तुकडा घेतला ना, तर 3-4 चमचे भाजी खातात.
भाजी अच्छी है ना भाई पेट के लिए, उसमें फायबर ज़्यादा होता है, नाही का? तर त्याच्यामुळे काय होते की तुमचं फायबर असलेलं फूड जेव्हा तुम्ही जास्त खाल शरीरामध्ये पर्याप्त मात्रेमध्ये, जास्त मीन्स पर्याप्त मात्रेमध्ये जर तुम्ही खाल, आपले लोक फायबर फार कमी प्रमाणात खातात हे लक्षात घ्या. आणि जे फायबर आहेत ना ज्याच्यामधलं ते काढून टाकतात. म्हणजे गव्हातलं फायबर काढलं, भातातलं फायबर काढलं, ठीक आहे, पीठ ठेवलेलं आहे त्याच्यातलं फायबर कोंडा काढूनच टाकला. कोंड्यामध्ये फायबर असते, समजते का नाही समजते? म्हणजे पहिले लोक म्हणायचे की जेव्हा प्रार्थना करायचे निसर्गाला की खूप पाणी पडू दे आणि दाळ कोंडा पिकू दे. डाळ कोंडा पिकू दे असं म्हणायचेत ना. केवळ डाळच होतं का? डाळीसोबत कोंडा पण महत्वाचा. कोंडा म्हणजे काय? कोंडा म्हणजे साल, टरफल, हे लक्षात घ्या. हे असं असायचं ना. तर त्या काळात लोक हुशार होते. तुम्ही हुशार बिलकुल नाही. त्यावेळेस कोंड्याचे जे आहे ते डाळ खायचे तर डाळीसोबत टरफलसुद्धा ठेवायचं. टरफलसुद्धा असायचं, समजले का नाही? आता जे आहे ते लोक टरफल म्हणलं का ग्राहक नाही मिळत ना सर. ग्राहक नाही मिळत जर तशा पद्धतीनं. आता सांगून काय राहिलेलं, अक्कलच नाही ना. भैंस बडी झाली ना. आता अक्कल छोटी हो गई, भैंस बड़ी हो गई, करेंगे क्या? मुगाची डाळ साल वाली, ठीक है, तो वो चीज़ बहुत अच्छी होती है, वो खाते ही नहीं. तो फिर फाइबर कहाँ से मिलेगा? फाइबर मिलेगा सब्जी से मिलेगा. सब्जीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, सलादमध्ये आहे, फ्रूटमध्ये असते, स्प्रॉटमध्ये असते, जे बिया वगैरे बीजवर्गीय वनस्पती आहे त्याच्यामध्ये असते. तर त्याच्यामध्ये फायबर असते. तर फायबर मोठ्या प्रमाणात खाणं गरजेचं आहे. आपण फायबरच खात नाही तर मग आतडे साफ होतील का? आतड्याला साफ करणारं प्राकृतिक तत्व फायबर आहे, हे लक्षात. तर मग तुम्हाला कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम होतात. मग कॉन्स्टिपेशन झालं तर मग क्या करू, हाय कुछ कुछ होता है. इथं एवढं कुछ कुछ व्हायला लागतं की काय विचारता सोय नाही, हाय की नाही. तर हे असं जे आहे ना, हे विनय न समजल्यामुळे होते, लक्षात. विनय धर्माचं पालन, विनय सांगते काय खायचं आणि काय नाही खायचं, किती खायचं आणि किती नाही खायचं, कसं खायचं आणि कसं नाही खायचं, हे विनय सांगते. विनय तुम्ही वाचाल ना, विनय पीटर, तिथे भगवान बुद्धांनी छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कसं खायचं, तोंडामध्ये घास टाकला तर असंच घेऊन घ्यायचं का त्याला? इतकी घाई, म्हणजे जेवायला एवढी घाई करतात आपले लोक, विचारतात सोय नाही. जसं काय, जसं सिग्नलवर घाई करतात ना तसं. समजते का? सिग्नलवर जसे घाई करतात ना लोक, तसे जेवायला घाई करतात. टाकलं तोंडामध्ये घास तर त्याला चांगला नीट चावा, चावून चावून खा, असं सांगतात भगवान गौतम. सेकीय धम्मामध्ये आहेत विनय. नीट चावून खा, असंच कसंही खाऊ नका. व्यवस्थित गोला करा, भाताचा गोला गोला करून चपचप चपचप आवाज करून खाऊ नका, नाही का. असे शीत जे आहे ते इकडे एक इकडं ते असं करून ठेवू नका, नाही का. तर व्यवस्थित जे आहे ध्यान करत खा. भोजन करत असताना कसं करायचं? ध्यान करत भोजन करा. तर तुम्ही बौद्ध देशांमध्ये जा, बौद्ध देशांमध्ये लोक भोजनाला ध्यान समजतात. तर ध्यानपूर्वक खातात. कसे खातात? चाय पितील तर ध्यानपूर्वक पितील, ध्यान करत. भोजन करून राहिलेलं आहे तर ध्यान करत. समजले का नाही समजले? तुम्ही चायनामध्ये जा, जपानमध्ये जा, तिथले लोक पहा भोजन कसे करतात. असं शांत चित्तानं भोजन करतात, ठीक आहे. शांत चित्तानं खाली बसून भोजन करतात, वज्रासनामध्ये भोजन करतात.
वज्रासनामध्ये भोजन करतात. वज्रासन समजते ना, असे पाय मागं करून वज्रासनामध्ये बसून भोजन करतात. तुम्ही पहा, जापानमध्ये पहा वज्रासनामध्ये. इकडं तर आपण एवढे स्टँडर्ड झालेलो आहोत का इकडं जमिनीचा स्पर्शच नाही लागला पाहिजे म्हणते. थोडंसं जमिनीच्या वरतच 4 पैसे काय आले तर एकदम वरतच एकदम छलांगच मारून राहिलेले आहेत. आणि भगवान गौतम बुद्धाला प्रिय काय आहे? आकाश प्रिय आहे का जमीन प्रिय? जमीन आहे ना, आहे की नाही? जमीन प्रिय भगवान बुद्धाला. कोणाला साक्षीदार म्हणलं बुद्धत्वाचं? भगवान बुद्धांनी जमिनीला मानलेलं आहे. बोट कुठं बोट दाखवलेलं आहे? आकाशाकडे दाखवलं का जमिनीकडे दाखवलं? तर याच्यातून का समजायचं आहे? ह्या मुद्रा जे असतात ना, हे प्रतीक आहे, तुम्हाला सांगतात, दिशादर्शक आहेत. हे असे असे बोट असे खाली केलेले आहेत भगवान गौतम बुद्धांनी भूमिस्पर्श मुद्रेमध्ये. काय सांगून राहिलेलं आहे? काय सांगतात? का जमिनीले सोडू नका, जमिनीले सोडू नका. तर बौद्ध देशांमध्ये जा, तुम्हाला जमिनीवर बसून लोक जेवण करतात. खुर्चीवर बसून, टेबलवर बसून, सोफ्यावर बसून जेवण करत नाही. समजलं? इकडं डायनिंग टेबल आलेलं आहे तुमच्या इकडं. ज्याला सांध्या प्रॉब्लेम आहे, सांधेदुखीचा प्रॉब्लेम आहे, बसायला तकलीफ जाते, अशा लोकांसाठी ठीक आहे. सरसकट साऱ्याच लोकांसाठी का तुम्ही? तर जेवणामध्ये वज्रासनामध्ये बसा किंवा पालथी मांडून बसा. तुम्हाला जर वज्रासनामध्ये तकलीफ जात असेल तर पालखट मांडून बसू शकता. पण जेवण झाल्यानंतर सुद्धा तुम्ही 10 मिनिट वज्रासनामध्ये बसले पाहिजेत. तर वज्रासनामध्ये बसणं चांगलं आहे, हे लक्षात घ्या. वज्रासनामध्ये बसून, तर हे जे आहेत, बसायचं कसं याची विनय आहे. नीट बसा, जमिनीवर बसा, ठीक आहे, आणि ध्यानपूर्वक जेवण करा. तर ह्या बाबी विनयामध्ये सांगितलेल्या आहेत. तर विनय अत्यंत महत्त्वाचा आहे. हा विनय धर्म तुमचा सुटून राहिला तुमच्या हातून, म्हणून तुम्हाला दुःख आहे. विनय धर्म सुटून राहिलेला आहे. खूप महत्त्वाचा विनय धर्म आहे. तर हा सुटतो, असं आहे. आलं लक्षात का नाही आलं लक्षात?